नमस्कार. आज आपण येथे बनवणार आहे कुरकुरीत कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी कापताना वडीचे तुकडे होतात, ते व्हायला नको म्हणून इथे मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चला तर वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येथे कोथिंबीर लागणार आहे. कोथिंबीर मी येथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतलेला कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. येथे मी कोथिंबीरच्या 2 गड्डीचा वापर करणार आहे. कोथिंबीर अशी छान बारीक चिरून घेतल्यामुळे कोथिंबीरचे वडी कापताना वडी तुटत नाही, म्हणून आपल्याला कोथिंबीर असा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर येथे मी या कपाच्या मापाने 4 कप कोथिंबीर मोजून घेतलेला आहे. तर येथे मी 1 चमचा ओवा हाताच्या सहाय्याने कूच करून टाकणार आहे. ओवा कूच करून टाकल्यामुळे ओव्याचा फ्लेवर छान येतो. या चमच्याच्या मापानेच आपण येथे 3 चमचे पांढरे तीळ सुद्धा घालून घेणार आहे. यामध्ये तीळ टाकल्यामुळे कुरकुरीतपणा तर येतोच, पण खायला सुद्धा छान लागतात. आता यामध्ये पाऊण चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला आपण घालून घेऊ. यामध्येच आपण अर्धा चमचा धनेपूड सुद्धा घालून घेऊ. धनेपूडमुळे याला असा छान फ्लेवर येतो. येथे मी 1 चमचा आलं लसूण ठेचून घेतलेला आहे. तुम्ही पेस्ट सुद्धा वापरू शकता. यामध्ये अगदी पाव चमचा हिंग वापरलेला आहे. तर येथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर वापरणार आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची कमी जास्त वापरू शकता. तर यामध्ये पाऊण चमचा जिरेपूड सुद्धा आपण घालून घेणार आहे. तर येथे मी बेसन पीठ 1.5 वाटी मोजून घेतलेला आहे. येथे मी चणा डाळीचं बेसन पीठ वापरलेलं आहे. त्याच कपाच्या मापाने अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे तांदूळाचं पीठ नसेल तर यामध्ये तुम्ही बारीक रवा सुद्धा वापरू शकता. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. हे सर्व सामान तुम्ही मोजून घेतलं तर तुम्ही पहिल्या वेळेस जरी कोथिंबीर वडी बनवणार असाल तरी तुमची कोथिंबीर वडी चुकणार नाही. आता आपल्याला सर्व मसाले असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर या मसाल्यामध्ये असा व्यवस्थित मिक्स होईल. हे सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊ. यामध्ये आपण साधं पाणीच घालणार आहे आणि याचा असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. होईल तेवढा आपल्याला येथे घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. जेवढा घट्ट गोळा बनेल तेवढीच आपली वडी सुद्धा कुरकुरीत होणार आहे. असा घट्ट गोळा बनवून घेतल्यामुळे आपल्याला हा मुरू द्यायची गरज नाही. फक्त हाताला तेल लावून याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. येथे आपल्याला या गोळ्याचे असे लांबसर 2 गोळे बनवून घ्यायचे आहे. येथे आपण 1 चमचा तीळ पसरवून घेणार आहे. यामध्येच आपल्याला अर्धा चमचा खसखस सुद्धा पसरवून घ्यायचा आहे. तुम्हाला इथं खसखस वापरायचे नसेल तरी सुद्धा चालेल. आणि अशा प्रकारे ही वडी पसरवून घ्यायची आहे. आणि दुसरी वडी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पसरवून घ्यायची आहे. येथे तुम्हाला तिळाचा वापर कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही करू शकता. तर येथे मी कढई तापवून घेतलेली आहे. यामध्ये 1 तांब्या पाणी घालून यामध्ये अशा प्रकारचं एक स्टँड ठेवायचं आहे. आणि या चाळणीला तेलाचा हात फिरवून घ्यायचा आहे. जर तुम्ही चाळणीला तेल नाही लावलं तर वडी चाळणीला चिटकते. म्हणून चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. चाळणीला तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला वडी यामध्ये ठेवून द्यायची आहे. आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहे. आणि या वड्यांना 10 ते 15 मिनिट वाफवून घ्यायचे आहे. 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली वडी येथे छान झालेली आहे. तुम्ही बघू शकता वड्या शिजल्यानंतर वड्यांचा कलर असा हलकासा लाईट झालेला आहे. जर का वडी कच्ची असेल तर हाताला चिटकते. 5 ते 10 मिनिटं वडी थंड झाल्यानंतरच आपल्याला वडी कापून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता येथे एकसारखे आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत.
तर येथे एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला या वड्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला या वड्या तळायच्या नसेल तर तुम्ही तव्यावरती तेल टाकून या वड्या फ्राय करू शकता. तळून घेतलेली वडी तेलामध्ये छान कुरकुरीत होते. गॅस मोठा करून कडक तेलामध्येच आपल्याला वडी तळून घ्यायची आहे. सुरुवातीला एका बाजूने 2 मिनिट आपल्याला ह्या वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे. आणि दुसऱ्या बाजूने 1 मिनिट किंवा 1.5 मिनिटच आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे. हलकासा बदामी कलर येईल तोपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे. आणि ह्या सर्व तळून घेतलेल्या वड्या टिश्यू पेपरवरती किंवा चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. टिश्यू पेपरवरती किंवा चाळणीमध्ये ह्या वड्या ठेवल्या तर याच्यातलं एक्स्ट्राचं तेल बाहेर निघून जाते. अशा प्रकारे आपल्या इथे कोथिंबीर वडी तळून झालेली आहे. तिळामुळे आणि खसखसमुळे ही वडी दिसायला सुद्धा छान दिसते. तर तुम्ही इथे बघू शकता आपली वडी अशी कुरकुरीत तळल्या गेलेली आहे. आतपर्यंत अशी छान तळल्या गेलेली आहे. कुठेही कच्ची राहिलेली नाही आहे. बाजारामध्ये छान अशी कोथिंबीर आलेली आहे. तुम्ही कोथिंबीर वडी नक्की करून बघा. तर आजची कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली? तर येथे कमेंट्स मध्ये नक्की सांगा.